देशात 3 वाजेपर्यंत 49.20% मतदान, बिहारमध्ये 45.21%, उत्तर प्रदेशमध्ये 43.95% मतदान, तर दिल्लीमध्ये 44.58%, तर हरियाणामध्ये 46.26% मतदान। कोकण पदवीधरसाठी निरंजन डावखरेंना संधी मिळण्याची शक्यता, मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंतांचं नाव चर्चेत। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ठरले। मुंबई पदवीधरसाठी अनिल परबांना संधी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर यांना उमेदवारी। लालू प्रसाद यादव सत्तेत आले तर बिहारमध्ये पुन्हा जंगलराज, अपहरण आणि गँगवॉर सुरू होईल। अमित शहांचा बिहारमधील प्रचार सभेतून लालूंवर हल्लाबोल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनिल परबांचा एकनाथ शिंदेंना चिमटा, शिवसेनेची लोकसभेप्रमाणे विधानसभेला स्थिती होणार असल्याचं परबांचं विधान, तर शिंदेंसोबतच्या सगळ्यांना भाजप तिकीट देणार नसल्याचाही परबांचा दावा। अमरावतीमध्ये निकाल प्रहारच्याच बाजूने लागणार असल्याचा बच्चू कडूंचा विश्वास, तर सट्टा बाजारात भाव कोणाचेही असले तरी प्रहारचाच उमेदवार निवडणूक जिंकणार। कडूंनी पुन्हा राणा दाम्पत्याला डिवचलं। पुणे हिटअँड प्रकरणात सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। सुरेंद्र अग्रवाल अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा। पुणे हिटअँड 20 मे रोजी 10वीचा निकाल जाहीर होणार। सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार। केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल, पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत, तर 2 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट। अरविंद केजरीवालांनी बजावला मतदानाचा हक्क। राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत, दिल्लीतील 7ही जागांवर प्रभुत्व ठेवण्याचं भाजप पुढे आव्हान। देशामध्ये आज 58 जागांसाठी मतदान, राजकीय दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क। महाराष्ट्रात पाण्याची ॲक्शन मोडवर, अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई, 2 दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल। डोंबिवलीतील अमुदान कंपनी स्फोटाच्या प्रकरणी मलय मेहताला 3 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। मुंबईमध्ये 5% पाणी कपातीचा महत्त्वाचा निर्णय, तर 30 मे पासून पाणी कपात लागू होणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। छत्रपती अमरावतीमध्ये सट्टा बाजारात महाविकास आघाडीचा उमेदवार फेवरेट। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये सट्टा बाजाराचा मोठा अंदाज। पश्चिम बंगालमध्ये सांगली जिल्हा बँकेच्या 219 शाखांची 48 अधिकाऱ्यांकडून चौकशी। एका शाखेत दुष्काळी निधीत अपहार केल्याचा प्रकार उघडकीस। मध्यवर्ती बँकेच्या वतीनं 3 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। भंडारा जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर, जिल्ह्यात 77 तीव्र कुपोषित बालकं, तर मध्यम कुपोषित 429 बालकं। पारनेर तालुक्यातील सुपा गावात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। महसूल प्रशासनाकडून शेकडो अतिक्रमण जमीनदोस्त, मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई। यवतमाळमध्ये 73 पाकिटं बोगस बियाणे जप्त। इरीजामणी तालुक्यात कारवाई, तर या प्रकरणी एकाला अटक। पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई, 86 गावात 91 टँकरच्या द्वारे नागरिकांना पाणी पुरवठा, तर पश्चिम विदर्भात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट। अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या सहभागाचा निर्णय चुकीचा, अभ्यासक्रमातील मनुस्मृतीच्या समावेशाला भीम आर्मीचा विरोध। महाराष्ट्रासह 8 राज्यात 5 दिवस अतिउष्णतेचे, हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी, तर राजस्थानात उष्माघातानं 8 जणांचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।